मित्रांनो, एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2026 या एक्झामची तुम्ही तयारी करताय. पण तुम्ही एक्झॅक्टली त्या एक्झामसाठी पात्र आहात की नाही, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यासोबतच अपडेटेड सिलेबस आणि एक्झामची डेट, रजिस्ट्रेशनची डेट या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी कोणता क्रायटेरिया असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यासोबतच 12वी किती मार्क्स लागतील, ग्रुप कोणता लागेल, या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता मित्रांनो, आपली जी नर्सिंग सीईटीची लाईव्ह बॅच आहे ती आता 8 तारखेपासून सुरू होतीये, म्हणजे येत्या सोमवारपासून. तर ती बॅच लवकर जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुमचे प्रत्येक डाऊट डिटेलमध्ये डिस्कस केलं जाईल. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. यासोबतच तुमची तयारी कितपर्यंत झाली हे चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. त्यासोबतच 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक देखील आहे. आता मित्रांनो, फुल सिलेबस नोट्स देखील अवेलेबल केलेल्या आहेत फॉर रिव्हिजन. तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल एक्झामच्या पुढे किंवा रोज जेव्हा लेक्चर होतील त्यानंतर रिव्हिजन करावं लागतं, तर आपण रोज नोट्स अपलोड करत असतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. आपण एक्झामचा व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे, जिथे तुम्ही माझ्याशी, बाकीच्या एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की नर्सिंग सीईटी, नीट, जेईई किंवा पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी हे सगळ्या डिफरंट एक्झाम आहेत. त्यांचा सिलेबस देखील डिफरंट आहे. आता हे लॉजिक आहे, कारण जर सिलेबस सगळ्यांचा सेम असला असता तर त्यांनी वेगवेगळ्या एक्झाम ठेवल्याच नसत्या. विद्यार्थ्यांना वाटतं की एक्झाम सगळ्या सेम आहेत, पेपर पॅटर्न सेम असतो की किंवा एक्झामचं वेटेज, चॅप्टर वेटेज हे सगळ्या गोष्टी डिफरंट असतात. जर एकच असलं असतं तर तुमचे एक्झाम देखील एकच असली असती, पण वेगवेगळ्या याच मोटिव्हने केलेल्या आहेत, कारण यांची एक्झाम लेव्हल, सिलेबस कम्प्लिटली डिफरंट असतो. आता यामध्ये देखील सेम फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्स घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असणार आहे ₹10,000. ही असेल कॉम्बो ऑफर. आणि जर कुठलाही एक कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. त्याची प्राइस असेल फक्त ₹5,000. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल. तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता मित्रांनो, याच्यासोबतच जर कुठल्याही प्रकारचा डाऊट असला कोर्स एनरोल करताना, तर मी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप थ्रू करा, म्हणजे लगेच तुम्हाला रिस्पॉन्स येऊन जाईल. ओके. चला तर आता आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही इंडियन नॅशनल असला पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट बी डोमासाईल ऑफ महाराष्ट्र टू बी इलिजिबल. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे महाराष्ट्राचं. यासोबतच 10th तुमची महाराष्ट्रामधून झालेली पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट हॅव पास एसएससी फ्रॉम अन इन्स्टिट्यूशन सिच्युएटेड इन महाराष्ट्र. HSC रिक्वायरमेंट पाहूयात, म्हणजे 12वीची रिक्वायरमेंट. मस्ट हॅव पास HSC फ्रॉम अन इन्स्टिट्यूशन इन महाराष्ट्र विथ द सब्जेक्ट. आपल्याला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजेत 12वी. नेक्स्ट पाहूयात मिनिमम एज. कॅन्डिडेट मस्ट बी बॉर्न ऑन or before 31st December 2008 to be eligible for health science courses. आता हेल्थ सायन्स कोर्सेस मध्येच आपला नर्सिंग येतं. तर त्यासाठी इलिजिबल असण्यासाठी तुम्ही 31 डिसेंबर 2008च्या आधी जन्मलेले पाहिजेत. अप्पर लिमिट नाही, म्हणजे तुम्ही किती मोठे असू शकता. त्यानंतर मेडिकल फिटनेस. कॅन्डिडेट मस्ट बी मेडिकली फिट अँड सबमिट मेडिकल फिटनेस
सर्टिफिकेट ॲट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात तेव्हा आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागतं. ते कुठल्या पण डॉक्टरकडून, वेल क्वालिफाईड डॉक्टरकडून आपण घेऊ शकतो. आता नेक्स्ट पाहूयात सीईटी पार्टिसिपेशन. टू टेक ऍडमिशन अंडर स्टेट कोटा और इन्स्टिट्यूशनल कोटा, कॅन्डिडेट मस्ट हॅव अपियर फॉर MH नर्सिंग सीईटी 2026 पंच ओके 26. आता पहा मित्रांनो, जर तुम्हाला स्टेट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटामधून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला MH नर्सिंग सीईटी 2026 ही कंपल्सरी द्यावी लागणार आहे. आता मार्क्स पाहूयात पीसीबी मध्ये आणि इंग्लिशमध्ये किती पाहिजेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पण पीसीबी आणि इंग्लिश याच्यामध्ये पास असले पाहिजेत. मिनिमम क्रायटेरिया आहे दोघांचा मिळून 45% आणि जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 40% क्रायटेरिया आहे. नेक्स्ट पाहूयात NRI एलिजिबल ओनली फॉर इन्स्टिट्यूशन कोटा. आता इन्स्टिट्यूट कोटा वेगवेगळे कोटा असतात, स्टेट कोटा, इन्स्टिट्यूट कोटा. तर जे NRI असतात स्टुडंट्स ते फक्त इन्स्टिट्यूट कोटासाठी इलिजिबल असतात, ते स्टेट कोटासाठी इलिजिबल नसतात. नंतर आला OCI एलिजिबल फॉर प्रायव्हेट कॉर्पोरेशन और गव्हर्नमेंट एडेड और प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस फॉर 2026 and pass 10th and 12th from Maharashtra and is domicile of Maharashtra or has stayed in Maharashtra greater than or equal to 10 years. नेक्स्ट पाहूयात. आता मित्रांनो सिलेबस आपण पाहूयात, एक्झाम सिलेबस आणि डेट्स कधी आहेत एक्झामचे रजिस्ट्रेशनचे. त्याआधी मी तुम्हाला आपल्याकडचे एज्युकेटर्सची ओळख करून देते, इंट्रोड्यूस करू देते. फिजिक्ससाठी आपल्याकडे सोहेब सर आहेत, केमिस्ट्रीसाठी आहेत, बायोलॉजीसाठी मॅम आहेत, नर्सिंगसाठी मी स्वतः आहे आणि इंग्लिशसाठी पण आपल्याकडे मॅम आहेत. अशी आपली नर्सिंग सीईटी साठी एक टीम आहे. त्यासोबतच पीसीबी, सीईटी, नीट, जेडेबली यांच्यासाठी देखील स्पेशल आपल्याकडे टीम आहेत एज्युकेटर्सची आणि हे सगळे वेल क्वालिफाईड टीम आहेत. आता मित्रांनो पर कोर्स तुम्हाला माहितीये 5,000 रुपयात मिळेल आणि जर तुम्हाला ते 5ही कोर्सेस घ्यायचे असेल तर त्याची कॉम्बो ऑफर असेल 10,000. यामध्ये तुम्हाला किती कोर्स मिळणार आहेत तर 5 कोर्सेस, म्हणजे एक कोर्स 2,000 रुपयाला मिळेल. समजलं? सो तुम्हाला त्याच्यासाठी कॉम्बो कोर्स घ्यावा लागेल. आता याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 8 तारखेपासून आणि याची व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्ष, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही याचे लेक्चर्स असो, रेकॉर्डेड लेक्चर्स काहीही ऍक्सेस करू शकता. तर ही खूप बेनिफिशियल गोष्ट असणार आहे. ओके, चला आता पाहूयात एक्झाम सिलेबस. तर ही एक्झाम टोटल 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केली गेलेली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश अँड नर्सिंग ऍप्टिट्यूड. असे टोटल 20 प्रश्न असतात, म्हणजे 100 प्रश्न. एका प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे 100 मार्कांचा पेपर असतो. नेक्स्ट पाहूयात एक्झामचं रजिस्ट्रेशन वगैरे, एक्झाम डेट. तर रजिस्ट्रेशन तुमचं जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये सुरू होईल. लास्ट डेट टू अप्लाय म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट असेल 1st वीक ऑफ मार्च विथ ऑल एक्सटेन्शन्स अँड ऍडमिट कार्ड तुमचं 10 दिवस आधी येईल एक्झामच्या. एक्झाम डेट असेल 6 ते 7 मे. आता ऑफिशियल नोटीस आली आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. ऑफिशियल नोटीस आलेली आहे, त्यावरती एक्झामची डेट आलेली आहे आणि ती आहे 6 ते 7 मे. तर लवकरात लवकर कोर्स आपला जॉईन करा, दिवस खूप कमी राहिलेले आहेत. ही जी बॅच असणार आहे ती रिपीटरसाठी असणार आहे. 11वी 12वी या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे जे MH नर्सिंग सीईटी 2026 साठी इलिजिबल आहेत. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट थ्रू विचारा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय करेन. आणि तरी डाऊट नाही सॉल्व्ह झाला तर मला कॉल करून देखील विचारू शकता. फर्स्ट ऑफ ऑल मेन गोष्ट म्हणजे कोर्स जॉईन करा. तिथे तुम्ही मला पर्सनल असो, एज्युकेशनल असो, कुठलाही डाऊट विचारू शकता. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.